नमस्कार मित्रांनो, टाटा अल्ट्राज आपल्याकडे आहे. बाय द वे ही अर्लियर व्हर्जन आहे गाडीचं. आणि या गाडीमध्ये आपण आहे ना मायलेज टेस्ट करणार आहोत. हे डिझेल आहे, याच्यामध्ये 1.5 लिटरचं डिझेल इंजिन आहे. कंपनीचं क्लेम आहे 23-24चं. आपल्याला गाडी किती येणार चेक करणार आहे. आपण बँगलोरला चाललोय, लॉंग रूटचं मायलेज काढणार आहे मित्रांनो. मामा फुल करा पूर्णपणे. फक्त 30 लिटर डिझेल आले. तर मित्रांनो डिझेल भरलेलं आहे. ओके, ट्रिप मीटर 0 करणार आहोत. अजिंक्य गाडी चालवणार आहे बाय द वे. ओके, आणि मोडवर हां आत्ता 15.7चं मायलेज दाखवते. ठीक आहे, ट्रिप A 0 कर, 0 केलं, B पण 0 कर, 0 ना. ओके, ट्रिप ओडोमीटर ट्रिप ए 0, हां ट्रिप ट्रिप B 0 आणि 41 गाडी आपण चालवली. नुकतंच गाडीचं सर्व्हिसिंग झालेलं आहे. ऑइल चेंज सर्व काही याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. ब्रेक पॅड चेंज केलेले आहेत मित्रांनो. डिझेल फिल्टर सुद्धा चेंज केलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सुशील दादा तर झोपले आहेत. ठीक आहे, सातारून आपण निघालो होतो. ट्रिप ए तुम्ही बघू शकतात, 53.7 किलोमीटर चालली आहे टोटल गाडी आपली. त्यात आपल्याला 19.8चं ॲव्हरेज, म्हणजे लगभग ना तुम्हाला सांगतो 20चं ॲव्हरेज गाडीने काढून दिलं आहे टाटा अल्ट्रॉज डिझेलने. आपण निघालो आहे साताऱ्याहून बँगलोरकडे. पूर्ण अजून अप्रॉक्सिमेटली 700 किलोमीटरचा पट्टा आपला राहिलेला आहे. तर बघूयात की ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये आपली गाडी ही जी अल्ट्रॉज डिझेल आहे ती आपल्याला किती मायलेज देते. तर चला जर्नी कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, आपण आता जवळपास 267 किलोमीटर गाडी चालवली आहे साताऱ्यावरून, आणि अप्रॉक्सिमेटली 20.8 आणि मागे थोड्या वेळापूर्वी घाट उतरल्याच्या नंतर 22पर्यंतचा मायलेज आपल्या टाटा अल्ट्रॉज डिझेलचा जो आहे तो गेला होता. आत्ता 20.8चा जो आहे तो फिलहाल आपल्या MID वरती जो आहे तो शो करतोय. रस्त्याचं तुम्ही म्हणाल ना, जसे तुम्ही महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली की थोड्या डिस्टन्सपर्यंत तर खराब आहेत, पण त्याच्यानंतर इतका सुसाट रस्ता आहे, इतका सुसाट, म्हणजे काही भाग डांबराचा आहे, काही भाग सिमेंटेड आहे. त्याच्यामुळे गाडी चालवायला पण खूप मजा येते. आणि गाडी जी ना ती रस्त्याला अशी चिटकून जाते. आता फक्त आपण सिमेंटेड रोडवरती परत आलो आहे, तर 80, 100, 120चा स्पीड मेंटेन करायला ना खूप सोपं होतं याच्यात. ठीक आहे, जेणेकरून मायलेजही चांगला निघतो आणि गाडी चालवायलाही मजा येते, सहप्रवासांना त्याचा त्रास होत नाही. तर ह्याच काही गोष्टी आहेत मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणायची, अल्ट्रॉज डिझेल आता ही जी आहे ना ती BS6 गाडी आहे. ठीक आहे, तर अल्ट्रॉज डिझेल तुम्हाला पण माहिती आहे 1.5 लिटर 4 सिलेंडर इनलाईन डिझेल इंजिनसोबत येते. आणि मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर आता मी स्वतःसुद्धा स्कॉर्पिओ चालवतो. स्कॉर्पिओमधनं अल्ट्रॉजमध्ये बसल्यावर मला डिझेल टू डिझेल सांगतोय मी की अजिबात काही असं बदल वाटलेला नाही आहे. पळण्यात एकदम सुरेख आहे गाडी. आता तुम्ही बघू शकतात, आपण 80-100च्या स्पीडला गाडी चालवतोय. इकडे आरामात आपले सुशील भाऊ झोपलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की गाडी आहे म्हणजे कम्फर्टेबल आहे. सिटी ड्राईव्ह प्लस हायवे ड्राईव्ह दोन्ही ॲप्लिकेशनसाठी जे ना ती गाडी उत्तम आहे. आणि 20+ मायलेज काढून देते यार. काय पाहिजे तुम्हाला अजून. बरं, ही जी आहे ही डिझेल मॅन्युअल आहे. ठीक आहे, मॅन्युअल गाड्यांचं तुम्हाला पण माहिती आहे की क्लचचा वापर असतो, पण मी तरी एस्पेशली ड्रायव्हिंगचा शौकीन आहे. त्याच्यामुळे मला मॅन्युअल गाड्या ज्या त्याच ज्या आहेत त्या व्यवस्थित जमतात. तर कुल मिला के बात ऐसी आहे की भाई अल्ट्रॉज डिझेल आता बघा तुम्ही MID वरती ना 21चा मायलेज आपल्याला शो होतोय. चांगली गोष्ट आहे. खूप सुंदर आणि उत्कृष्ट मायलेज जी ती आपली अल्ट्रॉज डिझेल आपल्याला सद्यस्थितीला काढून देत आहे. तर मित्रांनो, रात्रीचे 3:30 वाजलेत, म्हणजे रात्रीचे म्हणण्यापेक्षा पहाटेचे 3:30 वाजलेत. आणि 318 किलोमीटर 319 किलोमीटर आपण गाडी चालवलेली आहे अल्ट्रॉज डिझेल 1.5 लिटर. ही जी होती ना गाडी ती अर्लियर आहे मित्रांनो. आता ऑल न्यू अल्ट्रॉज तुम्हाला पाहायला मिळते. ही प्री फेसलिफ्ट व्हर्जन आहे आणि या गाडीमध्ये ढिगभर फीचर्स आहेत. ही छोटीशी स्क्रीन होती. ओके, XZ व्हेरियंट होतं. अशा प्रकारे ॲम्बियंट लाईट दिलेली आहे. ॲनालॉग क्लस्टर होता. क्रूज कंट्रोल आहे याच्यामध्ये बाय द वे. पण मोस्ट ऑफ द टाइम्स आम्हाला ते यूज करता येत नाही कारण स्पीड ब्रेकर्स खूप आहेत. ऑटोमॅटिक AC आहे. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे 2च एअरबॅग्स याच्यामध्ये येत होते. सो ओव्हरऑल गाडीचं मायलेज दाखवतोय 20.7. ओके, अजिंक्य चालवतोय. 318 किलोमीटर झालेला आहे.
आम्ही ट्राय करणार आहोत की मॅक्झिमम पूर्णपणे 700 किलोमीटरपर्यंत रनिंग करणार आहोत. लेट सी गाडी किती मायलेज काढून देते. आणि रात्री म्हणजे आम्ही आहे ना संध्याकाळी 5 वाजता निघालो आहे मुंबईवरून. आणि मुंबईवरून निघून आता आम्हाला जवळजवळ किती वेळ झाला कंटिन्यू 3.5 तास 3:30 वाजलेत पहाटेची. म्हणजे जवळजवळ 11 तास झाला मी गाडी चालवतोय. तर मित्रांनो मायलेज काढताना AC चा यूज करतोय आम्ही. आणि भाऊ आमचा आहे ना 100च्या स्पीडनं गाडी चालवतोय. ठीक आहे. सो स्पीड चांगला आम्ही ठेवलेला आहे. आणि 100च्या स्पीडला ही गाडी काय कधी कधी 120 पण घेऊन गेलेला आहे. ओके. आम्हाला कारण लवकर पोहोचायचे बँगलोरला 9च्या आतमध्ये. आता आम्हाला 9:33चं टायमिंग दाखवते पोहोचताना. सो 9:33 9च्या आसपास आम्ही पोहोचून जाईन बँगलोरला येईन आहो. त्यात काही इश्यूज नाही आहे. सो सांगण्याची गोष्ट अशी आहे की गाडी ही खरंच लॉंग रूटला मायलेज देते. आणि आम्ही मायलेज टेस्टपेक्षा ही जी अल्ट्रॉज आहे ती मायलेज गाडी देईल म्हणून आम्ही सिट्रॉनची बसाल सोडून ही गाडी घेऊन आलो आहे. ही 3 वर्ष जुने बसाल आमच्याकडे 10 दिवस जुनी गाडी होती. सो आय नो की ही खूप चांगली मायलेज देणार आहे. ले ಅವನೇನಿಲ್ಲ ಸಕ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾಪಿಗೆ ಹಾಕಿರೋಲ್ಲ ಆಯ್ತಾ ಅಲ್ಲ ಹಚ್ಚೈತು. तर मित्रांनो आपण आता ना डिझेल भरतोय. नियर अबाउट 650 किलोमीटर गाडी चालवलेली आपण. ओके. डिझेल भरतोय आपण इथे. अँड लेट सी किती लागते डीजल. दोस्तों हम डीजल भर रहे हैं. नियर अबाउट 650 किलोमीटर गाड़ी हमने चलाई है. एंड इसमें डीजल डाल रहे ऊपर ब्रीम तक डालेंगे बिकॉज दिस इज टैंक टू टैंक बेसिस के ऊपर हम माइलेज टेस्ट वीडियो. बस ओके. तर मित्रांनो आपण डिझेल टाकलेलं आहे ब्रीमपर्यंत. 20.7 मायलेज दाखवते. MIDवर 648 किलोमीटर गाडी चालवलेली आहे. मायलेज चेक करूया मित्रांनो. 33.50 लिटर हे डिझेल लागलेलं आहे. ओके. तर आपण याला डिवाईड केलं 33.50 तर 19.34 किलोमीटर पर लिटरचं मायलेज आपल्याला गाडीने दिलेलं आहे. आपण याने 100च्या स्पीडनं 110च्या स्पीडनं आपण गाडी चालवत होतो नियर अबाउट. तर ही जी अल्ट्रॉज आहे हे एवढं आपल्याला मायलेज दिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो अल्ट्रॉजचा आपण मायलेज काढलेला आहे. आणि 650 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर ऑलमोस्ट 20चं मायलेज देते. आणि आमचं स्पीड जे होतं ना ते 110च्या आसपास होतं मित्रांनो. तर हे जे आपलं अल्ट्रॉज आहे ती जुनं व्हेरियंट आहे. लेटेस्ट जी गाडी आहे ती वेगळी आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि बाय द वे खूप जबरदस्त मायलेज काढलेलं आहे कारण आम्ही स्पीड जास्त होतं. आणि तुम्ही जर अशी गाडी शोधताय एक हॅच डिझेल पाहिजे, ओनली डिझेल आहे अल्ट्रॉज बाय द वे, तर तुमच्यासाठी अल्ट्रॉज एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. खूप चांगला आहे. खूप रिफाईंड फीचर्स वाढवलेले आहेत. एक्स्ट्रा थाय सपोर्ट दिलेला आहे. टच स्क्रीन दिलेली आहे. क्लस्टर डिजिटल दिलेलं आहे. देन जबरदस्त काम करण्यात आलेलं आहे. सो 11-1 लाखाचं बजेट आहे तर तुम्ही ही गाडी घेऊ शकता. फीचर रिच गाडी. सनरूफ सोबत सुद्धा येते मित्रांनो. ओके. बाय द वे सनरूफचा तसा काही यूज नाही आहे बट स्टील. तर शॉर्टमध्ये व्हिडिओ होता. मायलेज टेस्ट काढला. 750 किलोमीटर आम्ही चालवली गाडी. रात्रभर गाडी चालवली मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.